जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहे, ज्याला सुरुवात नाही त्याला शेवट नाही आहे। अनादि आणि अनंत। कथा या दृष्टीनं जरी आज महाभारत समापनाला पोहोचणार असलं तरी सुद्धा ते समापन न मानता आपल्या जीवनामध्ये त्याला प्रारंभाचं स्वरूप मानावं आणि जे ऐकलं ते आता आपल्याला ऐकायचं आहे। म्हणजे काय? एका मुलानं माझं ऐकलं नाही असं म्हणून आईनं त्याच्या वडिलांकडे त्याची तक्रार केली, हा माझा ऐकत नाही। तेव्हा त्यांनी सांगितलं मी सगळं काही ऐकतो। तेव्हा आई म्हणाली काय ऐकतोस सांग। आईनं जे जे काही ऐकवलं होतं त्याला ते सगळं त्याने ऐकवलं। सगळं मी ऐकलंय। बघा बाबा आई काहीतरी सांगते। वडिलांनी घातला धपाटा। अरे ऐकलं याचा अर्थ फक्त इथून ऐकलं असं नाही, ते आचरणामध्ये आणलं। त्यामुळं आता आपण ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला ती ऐकायची आहे। आता खुलासा झाला, नाहीतर जगाचा बाप आपल्या पाठीत धपाटा घालेल। पांडवांचा 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास हा पूर्ण झाला आणि आता पांडव स्वतःच राज्य मागू इच्छित आहेत। अज्ञातवासातून ते बाहेर आले आणि त्यांनी द्रुपद राजाच्या पुरोहिताला धृतराष्ट्राच्या सभेमध्ये पाठवलं पांडवांचा पक्ष ठेवण्यासाठी। द्रुपदाच्या पुरोहितांनी सांगितलं धृतराष्ट्र व पंडू हे एकाच पित्याचे पुत्र आहेत। पैतृक संपत्तीमध्ये त्यांचा समान अधिकार आहे, वाटा आहे। त्यामुळे पंडू पुत्रांचा जेवढा भाग आहे तेवढा त्यांना मिळाला पाहिजे। त्यांनी स्पष्ट सांगितलं धृतराष्ट्राचे पुत्र म्हणजे धार्तराष्ट्र म्हणजे दुर्योधनादिक हे दुर्बुद्धी आहेत। पांडवांचे प्राण घेण्याचे अनेक प्रयत्न या लोकांनी केले आणि कपटद्यूताच्या द्वारे तर संपत्तीचंही अपहरण केलं। तेव्हा जर तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारा मानवीय संहार वाचवायचा असेल, म्हणजेच युद्ध जर टाळायचं असेल, तर पांडवांचा जेवढा अधिकार आहे तेवढा अधिकार त्यांना दिला जावा आणि ही कारवाई अविलंब व्हायला हवी, विथ इमिजिएट इफेक्ट, ताबडतोब व्हायला हवं। असं म्हटल्यानंतर भीष्मांनी ताबडतोब त्याला अनुमोदन दिलं। हा जो द्रुपदाचा पुरोहित बोलतो तो अगदी सत्य बोलत आहे, पण कर्णानं विरोध केला। कर्ण म्हणतो कालावधी अपूर्ण राहिलाय, पांडवांचा हा कालावधी अपूर्ण आहे, पांडवांनी केलेली प्रतिज्ञा अपूर्ण आहे। त्यांनी तर 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास प्रतिज्ञा अपूर्ण केल्यामुळं, अपूर्ण ठेवल्यामुळं
पुन्हा ग्रहण करायला हवा. भीष्मानं कडक शब्दामध्ये कर्णाची निर्भर्त्सना केली. धृतराष्ट्र सुद्धा म्हणाला, भीष्म पितामह बरोबर सांगतायत. संजयाला मी आत्ताच ताबडतोब पांडवांकडे पाठवतो. असं वाटावं की धृतराष्ट्राचं मन पालटलं की काय, पण तो आतल्या गाठीचा आहे. तो म्हणताना म्हणतो की भीष्मांचं म्हणणं बरोबर आहे, पांडवांनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. पण संजयाच्या मार्फत तो काय बोलायला लावतोय तो बघा, आणि त्याचा पांडवांवर किती परिणाम झाला हेही बघा. म्हणजे संजयाचं वक्तृत्व किती प्रभावी होतं हेही पहा. तसं संजयाचं वक्तृत्व प्रभावी असतंच. पण तो कधीचा का संजय असे ना, तेव्हाचा काय आणि आत्ताचा काय. संजय पांडवांकडे जातो. त्यांनी 5-6 मुख्य मुद्दे मांडले. तो म्हणतोय, हस्तिनापुरामध्ये पांडव गेल्यापासून सगळे पांडवांचीच आठवण काढतायत. गेली 13 वर्ष हस्तिनापूरवासी, त्याचबरोबर धृतराष्ट्र, दुर्योधन, दुःशासन, शकुनी, ही सर्वच्या सर्व मंडळी, ही सर्व मंडळी पांडवांची आठवण काढत आहेत. हस्तिनापुरामध्ये सर्वजण कुशल आहेत आणि तुम्ही सकुशल आहात हे पाहून आम्हाला फार आनंद झाला. आता विषयाला हात घातला. दोन्ही पक्षांमध्ये महावीर योद्धे आहेत आणि युद्ध कोण जिंकेल हे कधीच कोणी सांगू शकत नाही. युद्धाचं पारडं कुणीकडं फिरेल कधीच कोणी सांगू शकत नसतं. पण कोणी जरी जिंकलं तरी दोन्हीकडच्या ज्ञाती बांधवांचा अपरिमित संहार होणार आहे हे मात्र सत्य आहे. त्यामुळं कुठलाही पक्ष जरी जिंकला तरी हे युद्ध अत्यंत अकल्याणकारी ठरणार आहे. कौरव आणि पांडव यांच्यामध्ये त्यामुळंच सख्य प्रस्थापित व्हायला हवं. त्यांच्यातील वैर कायम भयंकर रूप घेऊ शकतं. असं म्हटल्यानंतर युधिष्ठिर बोलायला लागला आणि म्हणाला, मी स्वतः सलोखा करायला तयार आहे. पण इंद्रप्रस्थाचं राज्य मला परत मिळायला हवं. मी युद्ध नाही करणार. पण असं न जर केलं तर भीम आणि अर्जुन यांच्या भयंकर कोपास कौरवांना तोंड द्यावं लागेल. आतापर्यंत दुर्योधनाच्या दुर्बुद्धीमुळं आणि चुकीच्या नीतीमुळं आम्ही खूप दुःख भोगलं. पण तरी सुद्धा ते सगळं विसरून मी त्याला क्षमा करायला तयार आहे. संजय म्हणतो, युधिष्ठिरा तू धर्मनिष्ठ आहेस. क्रोधरूपी पापाच्या अधीन न होता सत्कर्मामध्येच तू प्रवृत्त राहा. तू प्रवृत्त हो. कुठल्याही प्रश्नाचं युद्ध हे उत्तर असू शकत नाही. गेल्या 13 वर्षामध्ये दुर्योधनाने प्रचंड सैन्य गोळा केलेला आहे
आणि या बाबतीमध्ये तू विनाकारण वेळ फुकट घालवलास. आता हे संजय मनाचं बोलत नाही बरं, धृतराष्ट्रांनी जे बोलायला लावलेलं आहे ते तो बोलतोय. आता क्षमा हेच तुझ्यासाठी योग्य साधन आहे असं म्हटल्यानंतर युधिष्ठिर बोलायला लागला. युधिष्ठिर म्हणतो आपद धर्म आणि आपदा नसतानाचा धर्म यामध्ये अंतर असतं, त्याचं स्वरूप भिन्न असतं. एकचक्रा नगरीमध्ये आम्ही भिक्षा मागणं, क्षत्रिय असून भिक्षा मागणं हा आमचा आपद्धर्म होता. पण आता आम्हाला तसं करता येणार नाही. त्या त्या धर्माचं त्या त्या वेळेस पालन करणं हेच स्वधर्माचं लक्षण आहे. तेव्हा आता मात्र भिक्षा मागून राहा असं तुमचं म्हणणं असेल, जसं मागच्या वेळेस तुम्ही एकचक्रा नगरीमध्ये राहिला, तर त्याच्यासाठी आमची तयारी नाही. पण तरी सुद्धा श्री भगवान इथं आहेत, त्यांनी सांगावं ते म्हणतील तसं आम्ही करायला तयार आहोत. भगवान श्रीकृष्ण उभे राहतात आणि बोलायला लागतात. इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा पांडवांनी स्वतःची टिकवलेली शांती अत्यंत वाखाणण्यासारखी आहे. अत्यंत दुष्कर आहे. कर्मत्यागानं मोक्ष मिळतो हे सत्य आहे, पण ब्रह्मवेत्ते सुद्धा भक्ष भोज्य आहार इत्यादिकाच्या माध्यमातून कर्म करतच असतात. कर्माला डावलून कुणी मोक्ष विचार करूच शकत नाही. शांतीची धारणा सदैव चांगली हे खरं, पण मग राजाचं कर्तव्य हे युद्ध करण्यामध्ये आहे की न करण्यामध्ये आहे. पांडवांच्या राज्यभागाला दुर्योधनानं जर ग्रहण केलं तर तो चोर म्हणवला जाईल, तो चोर ठरेल. हे क्षत्रियोचित धर्माला धरून नाही. तू युधिष्ठिराला धर्मोपदेश करत आहेस, पण द्रौपदीच्या चीरहरणाच्या वेळेला या चांडाळ चौकडीचं वागणं, त्यांचे विचार हे धर्माला धरून होते का? दुर्योधन नावाचा एक वृक्ष आहे आणि युधिष्ठिर नावाचा वृक्ष. तेव्हा दुर्योधन रूपी द्वेषावर पोचलेला वृक्ष आणि युधिष्ठिर रूपी सत्य आणि धर्मावर पोचलेला वृक्ष यांची तुलना होऊ शकत नाही. युधिष्ठिर मध्ये बोलतो, फसवणूक विशारद शकुनी. लोकांना फसवण्यामध्ये ज्यांनी महारथ मिळवली असा फसवणूक विशारद शकुनी मूर्ख असणाऱ्या कौरवांना महामूर्ख बनवत आहे. असा कर्ण अशा कौरवांना आणि अन्य कुरुश्रेष्ठांना, आचार्यांना कुशल विचार. आता तू निघ आणि दुर्योधनाला सांग, तुझी कुठली इच्छा पूर्ण होणार नाही. माझं इंद्रप्रस्थ मला दे, नाहीतर युद्धाला तयार हो. तुझ्याकडे असणारे श्रेष्ठ असे योद्धे अनुपम आहेत, यात काही वादच नाही. पण लक्षात ठेव दुर्योधना, धर्म आमच्या बाजूने आहे आणि म्हणून आम्हीच विजयी होणार असा आमचा विश्वास आहे. परधनाचा अभ्यास सोड आणि राज्याचा एक तुकडा तरी आम्हाला दे, नाहीतर
आम्हा 5 भावांना अविस्थल, विकस्थल, माकंदी, वारणावत आणि अन्य 5वं कोणतंही एक गाव असं दे. इथंच युद्धाचा शेवट होऊन जाऊ दे. अर्ध्या राज्यावरून 5 गावावर पांडव आले. अर्ध्या राज्यावरून 5 गावांवर. का? कारण युद्ध इतकं भयानक आणि भीषण होणार आहे, त्यामध्ये प्रचंड मोठा नरसंहार होणार आणि फक्त ते टाळावं म्हणून मुळीच चूक नसणारे पांडव अजून इतक्या मागे येत आहेत. संजय हस्तिनापुराला परत गेला. धृतराष्ट्राला सर्व काही कुशल सांगितलं. युधिष्ठिराचं श्रीकृष्णांचं मत काय तेही सांगितलं आणि स्वतःच मत तो सांगतो. युधिष्ठिर हा पापत्याग करून, राजा सगळा पापाचा भार तुझ्या माथ्यावर मडवून स्वतः तेजस्वीपणे चमकत आहे आणि सगळ्या जगामध्ये राजा धृतराष्ट्रा तुझी निंदा होत आहे. ईश्वराच्या अधीन नाही असं जगात काहीच नाहीये. तेव्हा अग्नी ज्याप्रमाणे तृणास जाळतो, कृष्ण आणि अर्जुन कौरवांना जाळून टाकतील. आपल्या स्वेच्छाचारी पुत्राच्या नादाला लागून आणि अहितकारी कर्ण आणि अर्जुन यांना जवळ करून आणि हितचिंतक असणाऱ्या विदुराधिकांना दूर करून, राजा तू फार मोठं संकट जीवावर मोल घेतलेलं आहेस. सुख नाही रे, नाही रे संसारी, सुख नाही, सुख नाही रे, नाही रे संसारी, सुख नाही. संपत्ती संपत्ती सर्वेची होती जाती, वैभव वैभव संपत्ती संपत्ती सवे होती विपत्ती, वैभव संपत्ती संपत्ती सवे होती विपत्ती. सुख नाही रे, नाही रे संसारी, सुख नाही.
जय जय रघुवीर समर्थ. आचार्य द्रोणांनी जे सांगितलं अगदी तसंच घडायला लागलेलं आहे. आचार्य द्रोणांना दुर्योधनादिकांनी राज्य अर्पण केलं होतं, हे तुम्हाला नक्कीच आठवत असेल. तेव्हा आचार्यांनी म्हटलं होतं काय 13 वर्ष मजा करायची ती करून घ्या. तुमच्या भाषेत सांगू, त्याचा आपल्याशी काय संबंध आहे? काय 7 दिवस आहे, मजा करायची ती करून घ्या. आठव्या दिवसापासून तू पण आहेस आणि मी पण आहे. बरोबर. 8व्या दिवसापासून पुन्हा हमरी आणि सगळ्यांना पटतही. मोठ्या आश्चर्याची गोष्ट. द्रोण असंच म्हणाले होते, काय दान धर्म करायचा करून घ्या, यज्ञ याग करायचे करून घ्या, सहली करायच्या आहेत करून घ्या. वर्ष पूर्ण झाल्यानंतर 14व्या वर्षापासून महाभयंकर युद्धाला सामोरं जावं लागेल. आणि गेल्या 13 वर्षामध्ये पुन्हा काय काय घडलं हे सगळं आठवून तो आंधळा म्हातारा अस्वस्थ झाला, घाबरला, त्याला झोप लागेना. आणि रात्री झोप लागत नाही म्हटल्यानंतर त्यांनी विदुराला बोलवलं. ह्याची झोप उडाली म्हणून विदुराची झोप त्याने बिघडवली. विदुराला म्हटलं, महाराज काय आज्ञा आहे आपली? अरे संजयाने जो काही युधिष्ठिर आणि श्रीकृष्णांचा संदेश आणलेला आहे तेव्हापासून तर माझी झोपच उडाली आहे. बघ, मला काहीतरी उपदेश कर, छान मला काहीतरी सांग. आय एम सो डिस्टर्ब. आता नको ते उद्योग केल्यानंतर डिस्टर्ब होणारच आहे ना. पण त्या उपदेशाचा उपयोग काही केला का आजपर्यंत? पण इथून पुढे तरी करणार आहे का? पण विदुरांना माहिती आहे, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. माझं काम आहे अमुक अमुक कर्म करणं, ते मी करायचं. फळ काय द्यायचं हे भगवंताच्या हातात, तो ठरवेल. आणि म्हणून केवळ विदुरांनी प्रदीर्घ असा उपदेश धृतराष्ट्राला केला आणि पहाटे पहाटे त्याला थोडं मन त्याचं शांत झालं आणि त्याला झोप आली. तोच उपदेश ज्याला विदुर नीती म्हणून समाजामध्ये प्रतिष्ठा आहे. विदुर नीती सगळा उपदेश फार मोठा आहे. अगदी थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन 1-2 मिनिटांमध्ये. आणि त्यामध्ये अत्यंत महत्वाचा असा एक श्लोक येऊन जातो. या विदुर नीतीमध्ये सुद्धा त्यांनी स्वधर्माचरणाचंच महत्व सांगितलेलं आहे. म्हणून महाभारत हा ग्रंथ इथून तिथून सर्व नीती, शास्त्र, मर्यादा, धर्म याचाच उपदेश करणारा ग्रंथ आहे. अप्रतिम असा उपदेश आहे. काम आणि क्रोध यांचं खरं स्वरूप कसं आहे? काम एष क्रोध एष.
रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनम नित्यवैरिणम, हे जे गीतेमध्ये सांगितलं. काम आणि क्रोध. काम म्हणजे तीव्र इच्छा, तीव्र इच्छा, त्याला काम असं म्हणतात. म्हणजे वासनेचं अत्यधिक तीव्र रूप म्हणजे काम. मना वासना दुष्ट कामा नये रे. ती वासना दुष्ट कधी होते? त्याची सतत आवृत्ती झाल्यानंतर, जेव्हा त्याची तीव्रता वाढते, तेव्हा त्याच वासनेचं रूपांतर कामामध्ये होतं. तीव्र इच्छा. आणि ही तीव्र इच्छा दरवेळेला कधीच पूर्ण होत नाही, कारण बऱ्याच वेळेस ती अधर्माचरणातून झालेली असते आणि त्यामुळे ती जेव्हा असफल होते त्यावेळेला तिच्या विपरीत मनाच्या विरुद्ध घडलेल्या गोष्टीबद्दल जी मनामध्ये भावना निर्माण होते तिला क्रोध असं म्हटले. आपली इच्छा अपूर्ण राहण्यामुळं मनामध्ये जी द्वेषयुक्त भावना उत्पन्न होते तोच क्रोध आहे. याचं स्वरूप काय आहे हे सांगून, लोभ किती भयानक आहे. म्हणजे काम, क्रोध आणि लोभ या तीन दोषांचा विचार विदुरानं मोठ्या स्वरूपामध्ये विस्तारानं सांगितलेला आहे. जेव्हा धर्माची मर्यादा सोडून अर्थाच्या मागे मनुष्य लागतो तोच लोभ ठरतो. आणि धर्माच्या मर्यादेमध्ये जर त्याचं तुम्ही पालन केलं, सेवन केलं, प्राप्ती केली तर तोच लोभ न ठरता अर्थ नावाचा पुरुषार्थ ठरतो. तेव्हा लोभाचं स्वरूप काय आहे? हा लोभ कसा तुम्हाला नाडतो? मन लोभाविष्ट झालं की आपल्याला विवेकाचा विचार मनामध्ये येत नाही आणि सतत त्या संपत्तीचाच विचार सारखा येत राहतो. आणि ते मला मिळवायचं आहे, मग ते न्याय मार्गाने की अन्याय मार्गाने हा विचार मागे पडत जातो. असे अनेक लोक पाहण्यात आलेले आहेत जे पूर्वी अत्यंत नीतिमानपणे राहत होते, पण कालांतरानं बाकीच्या लोकांच्या प्रभावामुळं, अगदी ते बाकीचे याचा अर्थ त्या घरात असणारे सुद्धा लोक यांच्या प्रभावामुळं भ्रष्टाचार न करणारे अनेक ऑफिसर्स हे भ्रष्टाचारी झाले. अहो, तुमच्या आजूबाजूला असणारे ते तुमच्या पुढे चालले आणि तुम्ही इथंच राहिला. त्यांच्याकडे गाड्या आल्या, बंगले त्यांचे आहेत आणि तुम्ही राहा इथंच अजून 2 BHK मध्ये. त्यांनी बंगले बांधले, मोठ्या मोठ्या गाड्या त्यांच्याकडे आल्या. अगदी जवळपासचे लोक सुद्धा बोलायला लागतात. अगदी रोज नाही पण कधीतरी चालतं ना, करून बघा ना. आणि एकदा का ती चटक लागली किती लागली. म्हणून हा लोभ सुद्धा अत्यंत भीषण आणि भयानक आहे. या सर्वांचं वर्णन करून पुढे सांगितलं, न जातु कामान न भयान न लोभान धर्मं त्यजेत् जीवितस्यापि हेतोः धर्मो नित्यो सुख दुःखे त्वनित्ये जीवो नित्यो हेतुरस्य त्वनित्यः. जय जय रघुवीर समर्थ. हा श्लोक अत्यंत प्रसिद्ध असा धर्माच्या संदर्भातला श्लोक आहे.
कुठल्याही तीव्र कामनेसाठी, भयामुळे, लोभामुळे किंवा प्राण जातील या कारणामुळे सुद्धा आपल्या स्वधर्माचा कधीही त्याग करू नये. न जातु कामा न भया न लोभा धर्मम त्यजेत, म्हणजे न धर्मम त्यजेत जीवितस्यापि हेतो. मग याचं कारण काय? धर्मो नित्यो सुख दुःखेत्व नित्य. सुख आणि दुःख हे अनित्य आहे, धर्म हा नित्य आहे. जीवो नित्यो हेतुर्सत्व नित्य हा. जीव हा नित्य आहे, पण त्याला जीवभावाला यायला लावणारं अज्ञान हे अनित्य आहे. आणि म्हणून माणसानं सदैव धर्मरत राहावं, अधर्माचा त्याग करावा. आत्ताचा श्रोत्यांचा धर्म काय सांगा बरं? या छान असणाऱ्या दुपारी छान पोटभर दुपारचं जेवण झालेलं असताना आणि रोज ज्या वामकुक्षीचा अभ्यास आपण अनेक वर्ष करत आलो आहोत, तिची एका दिवसासाठी जर संधी गमावायची वेळ आली आणि श्रवण करायची पाळी आली, तर त्यावेळेला सुद्धा आपला जो जुना सांभाळलेला स्वधर्म आहे, त्या स्वधर्माचा त्याग बसल्या बसल्या सुद्धा करायचा नाही. बरोबर ना? आता मी काय म्हटलं हे जरी कळलं तरी खूप झालं. मग हो की नाही हा नंतरचा विषय आहे. विदुरांनी पुढे म्हटलं, आत्मा ही एक नदी आहे. पुण्य किंवा धर्म हे त्याचं तीर्थ आहे. आत्मारूपी नदीचा उगम सत्यापासून होतो. उगम हा सत्य आहे. धैर्य हे त्याचे काठ आहेत. आत्मारूपी नदीचे धैर्य हे काठ आहेत. दया या त्याच्यावरच्या लाटा आहेत. दया भाव जो आहे ना, हा त्याच्यावरच्या लाटा आहेत. या नदीमध्ये स्नान करावं आणि पवित्र व्हावं. पण या नदीमध्ये काम आणि क्रोध नावाचे प्रचंड मोठे मगर आणि सुसर सुद्धा आहे. मगर आणि सुसर, पंचेंद्रिय हेच जल आहे. जन्म आणि मृत्यू हे त्याचे दुर्गम प्रवाह आहेत. तेव्हा धैर्याची नाव करून ही संसार रूपी नदी पार केली पाहिजे. धृतराष्ट्राला इतकं छान वाटलं, तो आनंदित झाला. मग हे सगळं ऐकून कुणाकुणाला छान वाटलं सांगा? विदुर नीती ऐकून कुणाकुणाला छान वाटलं? इथं लिहिलंय धृतराष्ट्राला छान वाटलं. विदुर नीती स्वतंत्रपणे अभ्यासण्याचा विषय आहे. माणसाने आधी विदुर नीती आणि त्याच्यानंतर भगवद्गीता आहे. लोक आधी भगवद्गीताच हातात घेतात. ते विदुर नीती तरी कळू दे, त्याचाच पत्ता नाही अजून. आम्हाला हे साधलं आहे का? न जातु कामान न भयान न लोभा धर्मम त्यजेत जीवितस्यापि हेतो. धर्मो नित्यो सुख दुःखेत्व नित्य जीवो नित्यो हेतुर्सत्व नित्य. हा त्याचा जो अर्थ सांगितला हे आम्हाला साधलंय का? आणि आम्ही भगवद्गीतेचा अभ्यास सुरू करतो. आम्ही भगवद्गीता अभ्यासाला घेतली बरं यावेळेस.
आम्ही म्हणतो खूप छान, व्हेरी नाईस. किती सुंदर रूपक सांगितलंय. त्यामुळं काम क्रोध रूपी या मगरींपासून धैर्य रूपी नावेत बसून तिच्यापासून, तिच्या तडाख्यापासून दूर राहून आपल्याला ही भवनदी पार करायची आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. अरे तू अजून सांग, अजून सांग, तू बोलतच राहावं. मला वाटतं माझं मन हलकं होत चाललंय. तू मला आध्यात्मिक उपदेश का नाही करत? हे धर्म वगैरे, सदाचार वगैरे तुम्हाला सांगितलंस, तो आध्यात्मिक उपदेश का नाही करत? विदुरांनी म्हटलं, मी दासीपुत्र आहे, तो अधिकार ऋषींचा आहे, ब्राह्मणांचा आहे, तेव्हा मी हे करणं उचित नाही. काहीतरी उपाय कर. म्हणून विदुरांनी प्रार्थना केली आणि सनत सुजात नावाच्या ऋषींचं आवाहन केलं. आणि हे ऋषी या विदुराला मान देण्यासाठी म्हणून प्रकट झाले आणि याला सनत सुजातीय असं नाव आहे. अत्यंत प्रसिद्ध असा हे प्रकरण आहे. प्रसिद्ध असलं तरी आपल्याला थोडक्यातच घ्यायचं, कारण आपल्याला उपदेशाचा भाग कमी घेऊन कथेचा भाग जास्त घ्यायचा. प्रकट झाले. विदुरांनी म्हटलं, मी आपल्याला धृतराष्ट्राला उपदेश करवण्यासाठी इथं बोलवलं आहे. धृतराष्ट्राला जे काही शंका आणि प्रश्न आहेत त्याची उत्तरे यामध्ये सनत सुजातांनी दिलेली आहेत, ज्यामध्ये ब्रह्मचर्य, ब्रह्मविद्या, परमात्म्याचं स्वरूप काय आहे इत्यादी विषयांचं उद्बोधन केलेलं आहे. गोविंद
एकांतामध्ये धृतराष्ट्राला सांगितलं. आता तो औपचारिकपणे कौरवांच्या राजसभेमध्ये येऊन सांगतो. सर्व वृत्तांत कथन केला. पांडवांचं बल किती, पराक्रम किती हेही सांगितलं. आणि त्यांचे सहाय्यक किती बलवान आहेत. कोण आहेत? श्रीकृष्ण प्रभू आहेत. त्यानंतर धृष्टद्युम्न द्रुपद अधिक आहे, शिखंडी आहे. त्याचबरोबर श्रींजय अधिक मोठी सेना आहे. अश्वत्थामा आहे. 5 द्रौपदेय आहेत. ते सुद्धा पांडवांसारखेच अत्यंत बलवान आहेत. वयानं लहान असले तरी. मुख्य म्हणजे घटोत्कच आहे आणि त्याची राक्षस सेना आहे. आणि याही व्यतिरिक्त सात्यकी सारखे बलवान लोक. या सर्वांचं वर्णन संजय यांनी अत्यंत प्रभावीपणे केलं. आणि हे वर्णन केल्यानंतर सिंहासनावर बसलेला धृतराष्ट्र, भीम आणि अर्जुन यांचं भय त्याला वाटायला लागलं. तो म्हणतो, भीम म्हणजे तर एक अष्टकोनी गदा असणारा यमराजच आहे असं मला वाटतं. इतका भयंकर आहे. कौरवांचा कर्दन काळ. भीमाला आतापर्यंत मारलेले वीर आणि राक्षस यांचं स्मरण झालं. आणि गांडीवधारी अर्जुन तर काय बोलावं, महापराक्रमी, तो दुसरा इंद्रच आहे. इतकं सगळं सांगून सुद्धा या दुर्योधनाला अजिबात डोक्यात प्रकाश पडत नाही. त्याने दर्पोक्ती केली. तरी सुद्धा धृतराष्ट्राने आपल्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला. तो काहीच केला ऐकेना. तो ऐकायला तयारच नाही. श्रीकृष्णांचा संदेश ऐकवला संजयानं. पुन्हा धृतराष्ट्र दुर्योधनाला समजावतो. पण फाजील स्वबळावरचा विश्वास असणारा हा दुर्योधन मदांधपणे या सगळ्या उपदेशाकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर विदुरानी आणि पुन्हा धृतराष्ट्राने दुर्योधनाला उपदेश केला. यांनी उपदेश करायचा आणि कर्णाने काहीतरी बोलायचं विरुद्ध. लगेच दुर्योधनाचा मनोभाव कर्णाच्या दिशेनं वळणार. आत्मश्लाघायुक्त बोलणं कर्णाचं. अरे पांडव दैवी आहेत म्हणता ना तुम्ही, देवांचे पुत्र. मग मी पण देवाचाच तर पुत्र आहे. मी पण काही साधा सुद्धा वाटलो काय तुम्हाला? मी पण दैवीच आहे. मी एकटा सगळ्या पांडवांना संपेल कर्ण म्हणतोय. वाव. भीष्मांनी अशी खरडपट्टी काढली आहे कर्णाची, ऐकण्यासारखी आहे. चांगली खरडपट्टी काढली. आणि कर्ण कष्टी झाला आणि म्हणाला, मी माझी सगळी शस्त्र खाली ठेवून देतो. हा भीष्म युद्धामध्ये जोपर्यंत चिरशांत होत नाही, म्हणजे मरत नाही, तोपर्यंत मी युद्धामध्ये भाग घेणार नाही. जेव्हा हा मरेल तेव्हाच मी शस्त्र ग्रहण करेन. आणि एवढं झाल्यानंतर भगवान वेदव्यास प्रकट होतात. त्यांनी संजयाला प्रेरणा दिली आणि संजयाने भगवान श्रीकृष्णाचं महात्म्य वर्णन केलं. प्रदीर्घ सगळे उपदेश आहेत. हे महात्म्य सांगून झाल्यानंतर गांधारीनं दुर्योधनाला समजावलं. राजा बेटा, बरोबर, गांधारीनं समजावून सांगितलं. नाम महिमा भगवंताचा सांगितला.
धृतराष्ट्राने सुद्धा श्रीकृष्णांचं गुणगान केलं, पण अडेल तट्टू तो अडेल तट्टू, तो काही ऐकायलाच तयार नाही. हा ऐकत नाही म्हटल्यानंतर विराट सभेमध्ये युधिष्ठिराला असं वाटलं की भगवान श्रीकृष्णानेच आता संदेशवाहक म्हणून जावं. श्रीकृष्ण पण तयार झाले लगेच जायला. भीम म्हणतो, हे कृष्णा, कुरुवंशीयांमध्ये शांती नांदेल असं बोल. सगळे अवाक झाले. भीमाच्या तोंडातून असली गांधीगिरी, ते शोभतं भीमाला? त्याच्या साईजला तरी शोभतं का? त्या संजयाच्या बोलण्याचा काय परिणाम झालाय बघा. म्हणून वाग्युद्ध खूप महत्वाचं असतं बरं. शत्रू हा आयुधांनी किती जिंकायचा असतो आणि स्ट्रॅटेजीने किती जिंकायचा असतो, अभ्यासाचा विषय. त्या संजयान, आता मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगितलं, डिटेलमध्ये नाही सांगितलं संजय काय काय बोललाय ते. अशा काही काही गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या आहेत. भीमासारख्या भीमालाही वाटायला लागलं की नको, कशाला युद्ध करायचं. म्हणून भगवान श्रीकृष्णाला तो सांगतो, दोन्हीकडे शांती प्रस्थापित होईल असं तू सांग. अर्जुनानं काय म्हणावं? अर्जुन म्हणतो, देवा, तुझं वाक्य आम्हाला प्रमाण आहे. आम्हास तू गुरूंप्रमाणे आहेस. तू जे सांगशील आणि जो निर्णय घेशील त्याप्रमाणे आम्हाला करायला आवडेल. तू आम्हाला गुरुस्थानी आहेस. नकुलानं काय उत्तर द्यावं? नकुल म्हणतो, श्रीकृष्णा, समयानुसार शत्रूचं मत काय आहे आपण जाणून घ्यायला हवं आणि त्यानुसार आपलं मत ठरवायला हवं. पण एवढं झाल्यानंतर सहदेव बाणेदार आहे. तो म्हणतो, या लोकांना म्हणायचं ते म्हणू दे, यांच्याशी युद्धच केलं पाहिजे आणि संपवलं पाहिजे आणि राज्य पूर्ण हस्तगत केलं पाहिजे. सात्यकीने लगेच दुजोरा दिला, म्हटलं मी तुझ्या टीम मध्ये. सात्यकी अत्यंत बाणेदार आहे. आणि सहदेव सुद्धा आपण बघितलेला आहे. पूजेच्या वेळेला काय बोललाय तो? युधिष्ठिर, भीम यांच्या सामोपचार पूर्ण बोलण्याचं श्रवण केल्यामुळं द्रौपदी अत्यंत व्यथित झाली. म्हणजे बघा, शेजाऱ्याशी भांडण होत असताना तुमच्या पत्नीला तोंड द्यावं लागत असेल आणि ती दोघं भांडत असतील आणि ही एकटीच भांडत असेल, त्यामुळे ते दोघं भारी पडत असतील आणि ऑफिसमधून आल्यानंतर नवऱ्याला ती सांगत असेल असं असं आहे आणि हा म्हणत असेल पुढची संधी मिळाली की मी त्याला सोडतच नाही, आणि चुकून अशी संधी आली काही महिन्यानंतर. आता ती म्हणते, चला आता आपण पण दोघांनी जायचं अटॅक करायला. आणि जायच्या वेळेला तो अचानक म्हणाला, यावेळेस राहू दे, मी जरा बॉसचा फोन येतोय वाटतं मला, तू चालू कर, मी त्याला अटेंड करून आलोच. आणि अर्धा तास झाले एकटीच लढती, हा येतोय 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 म्हणून, आणि हा काही आला नाही. तिला कसं वाटेल? अरे ऐन वेळेला हा कच खाणारा माणूस दिसतो. युद्धाचा प्रसंग आलेला आहे, लढाईची वेळ आलेली असताना 13 वर्ष इतके
हाल अपेष्टा सहन केल्यानंतर सुद्धा यांना सामोपचार सुचतोच कसा, आणि तोही भीमासारख्याला. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला महाभारत आणि रामायण आम्ही विसरून गेलो होतो आणि नको त्याच्या नादाला लागलो होतो. बरोबर ना? नको त्याच्या नादाला लागलो होतो. तर आमच्या लक्षात आलं असतं आमच्या लोकांच्या की कसं वागायला हवं, तसं वागले नाही. आणि नको त्या गोष्टी स्वीकारून बसले. व्यथित झालेली द्रौपदी म्हणते, कृष्णा, या दुर्योधनाला आधीच याच्यापूर्वी मारायला हवं होतं. तो अजून जिवंत आहे. यांनी पांडवांचा आणि माझा दोघांचा अपमान केलेला आहे, आणि तरी भीम असं बोलतोय. माझ्या हृदयाच्या चिंधड्या या बोलण्यामुळे झाल्या. आणि असं म्हणून द्रौपदीनं विलाप करायला सुरुवात केली. श्रीकृष्णाने सांगितलं त्यांना काय वाटेल ते बोलायचं ते बोलू दे ग. कानात सांगितलं त्यांना काय वाटेल ते बोलायचं ते बोलू दे. शेवटी मला जे करायचं ते मी करणार आहे, कारण मीच ठरवलं यांना संपवायचं. हे पांडव किती गुलू काही बोलू दे त्यांच्याबद्दल. 5च गावं दे, मग म्हणतील 5 गल्ल्याच दे, मग म्हणतील 5 घरच दे. ते काय म्हणायचं ते म्हणू दे, मी ठरवलंय काय करायचं ते. आता ज्याप्रमाणे तू विलाप करत आहेस त्याचप्रमाणे लवकरच कौरव स्त्रिया विलाप करताना तुला दिसते. आणि राजलक्ष्मी प्रसन्न झालेल्या पतींना तू लवकरच पाहशील असं भगवान म्हणाले आणि स्वतः हस्तिनापुराला जायला निघाले.